स्वागत आहे तुमचं सर्वांचं केलवा बीच वरती. हा बघा इकडे आपला कॅमेरामॅन, इकडे इकडे बघा एक हा माणूस आहे, हा कंटिन्यू रेकॉर्डिंग करतोय. तर हा त्याला सांगतो का आता काय काम नाही, आपले ब्लॉगच बनवायचे आहेत. भाईला पण ब्लॉग बनवायचा होता, आपला पण बनवायचा होता. आपले ब्लॉग चालू आहेत आणि तुम्हाला आवाज केवढा आहे आपल्याला माहिती मिळत नाही, पण आपण गाड्या लागल्यात. हे बघा जाऊन पण डॉक्टरकडे बघा दुखते. मला आता काय जायचं, ब्लॉग बनवायचा आहे, काहीतरी केलं पाहिजे. भाऊला कॉन्टॅक्ट केला, भाऊ समजा बीचवरती आहे, लगेच 5 मिनिटात बीचवर काय आहे. 5 मिनिटात बीचवर आलं, पण अर्धा तास लागला पार्किंग शोधायला, जागाच नाही. आज कसं खचाखच भरले बघा, आज 1 तारीख आहे. हे बघा बीच बघा कसा खचाखच भरलेला आहे. हे बघा हे जे तुम्हाला काले काले माकड दिसत नाही, सगळी माणसं आहेत. हे बघा एवढी लोक जमा झाल्यात. आता तुम्हाला आवाज केवढा येईल तर तुम्हाला काहीच माहिती नाही मिळत. हे तुम्हाला माझा आवाज कमी नाही, खटरांचा आवाज जास्त येईल, कारण इकडे खटरा जाम आहेत, जाम आवाज आहे त्यांचा. आणि एक आलाय समोर तो बघा, हा बघा आलाय. आता बघू, तुम्हाला ब्लॉग दाखवतो बघा. आणि दुसरं काय नाही, सगळीकडे पाणीच आहे. आणि ही वालू ही बघा, आणि ह्यांचं क्रिकेट वगैरे चालू आहे लोकांचं. हा बीच आणि ओटी लागले, पाणी सगळं आतमध्ये गेलं, लोक सगळे आतमध्ये गेले. ती घोडा गाडी फिरते आणि खटारा गाडी फिरते. भाऊ आता स्टाईल मार बघा, आपल्या समोरून जाता आता. हे बघा मारली स्टाईल, सांगितलं मला स्टाईल मारणार भाई म्हणजे मारणार. हे बघा भाई फिरून घेऊन सरकलाय, बिचारा बसलाय आता. कोणतरी पाणी नेऊन द्या त्याला. काय नाही, थोडा टाइम झाला मला यायला, लवकर येणार होतो, पण बघू आता. तुम्हाला जितकं जास्त दाखवतो तितकं जास्त दाखवतो. एन्जॉय करा. मी खरं तर गाडी टाकलेली ही इथे आतमध्ये, इथे बीच आहे, इथे मी आतमध्ये टाकलेली, पण माहीत पडलं भाऊ आपले इथे आहेत. मग इथे आलो, इथून आता इथे आलो, आता परत मी चालू तिथे आणि परत जाऊन तिथे. दुसरं काय नाही. बघा केला बीचवरती, हे पण भाई चिल मारणार आहेत. भाई लोकांना राग मानू नका, ठीक आहे. हे बघा बघतात माझ्याकडे रागाने, पण जाऊ द्या आता काय. हे बघा हे तुम्हाला झाडं दिसतात, हे एक टाईममध्ये वादळमध्ये पूर्ण तुटून गेली होती, दिसत पण होती. आता हे सर्व इकडच्या लोकांनी आणि जे जागा संवर्धन करणारे जे आहेत त्यांनी हे बघा कसं केलं, पूर्ण असं जंगल असं करून ठेवलं. आणि प्लस ही झाडं पण ॲड केली त्याच्यामध्ये, बघा दिसतात ही झाडं ॲड केल्यात आणि केलं नीट. फक्त एवढंच की आता भरपूर गाड्या वगैरे झाल्यात त्या बाजूला, त्याच्यामुळे जर आता आपण मध्ये एंट्री मारला पहिला उंट वगैरे दिसत होते, घोडीगाडी दिसत होती. आता फक्त त्या सायकल आणि बाईक दिसतात, दुसरं काय नाही. आणि हे बघा इकडे शूट चालू आहे भाई लोकांचा, आणि हे बघ किती लांब राहून शूट करतात. फोटोशूट आहे लग्नाचा. आणि हे बघा किती लांब राहून फोटोशूट चालला आहे. माझ्या मते ह्या भाईने तिला फिरायला नेलं नाही किंवा ती फिरायला आली नाही, आणि हे लोक चालले फोटोशूट करायला. आणि हे बघा हे असं होते. मग म्हणून जर कोणाला भेटलीच लग्न असेल तर भाई तुम्ही 1-2दा फिरायला जा, नाही तर मग अशी आला तिला बघा. मग फोटो चांगले येणार नाही, मग तुम्ही रडणार, अरे माझा फोटो चांगला आला नाही, फोटो नीट काढले नाही, कॅमेरामॅनला तुम्ही काय काय सांगणार. असं काय मिळत नाही, तर तुमच्यावर पण जाते. आणि हे बघा ही कपल गँग इथे आहे, इथे कपल येतात, पण त्यांना पण आता काल पलवतात, हे उभं नाही करते ते. हे बघा आपल्याला काय भेटलं इकडे बीचवरती. ए एक्सक्यूज मी ब्रो, बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा बघा आपल्याला कंटिन्यू शूट करतो ना, आपली वाट लावायला लागलाय. बाईचा माझी इज्जत काढायला लागलाय. हा बघा इकडे बाईचा कॅमेरा चालू आहे, माझा पण कॅमेरा चालू आहे, दोन कॅमेरे चालू आहेत. दोघांना पण ब्लॉग बनवायचे, दोघांना पण ब्लॉग टाकायचे. दोघं पण करतील काय, आता हीच कामं चालली आहेत. हे बघा हे बघा आमच्याही तुम्हाला कॅमेरा दिसणार त्याच्यामध्ये, दुसरं काय नाही मिळत. आता आम्ही आला तिकडे टायटॅनिकची पोच द्यायला. हे बघा इथे होडी आहे, हे बघा हे बघा या मी टायटॅनिकची पोच द्यायला आल्यात, पण आम्हाला वाटतं पलवतील इकडनं हे लोक. हे बघा आणि एरिया बघा, हे बघा टायटॅनिक मध्ये तुम्हाला पोच द्यायची असेल तर इकडे तुम्ही पोच देऊ शकता, अवेलेबल आहे. पण एवढंच आहे, जर त्या बोटवाल्याने बघितलं तर तुमची वाट लावून टाकणार, हे कन्फर्म आहे. आणि हे इथे काय शोधायला लागलं, ह्याचं काय हरवलं काय माहिती, काहीतरी सोन्याचं का नाण्याचं काहीतरी ह्याचं हरवलंय. हे कंटिन्यू शोधायला लागल्यात, शोधून शोधून आता आम्हाला कंटाळा आला ते शोधायला लागल्यात म्हणून. आणि बिचारा हा भाई धावत होता इथे, त्याची फॅमिली ओरडली, भाईला नेला आता तारत. आता आम्ही चालल्यात तिकडे, काहीतरी दिसते ते बघायला चालत. बघू आता दिसलं तर तुम्हाला दाखवतो काय ते, नाही तर आमच्या जायच्या आधी जर ते काय झालं तर मग काय झालं, मग काहीच होऊ नाही शकत. आणि हा भाईच्या टायटॅनिकची पोच देत होता. हे बघा हे बघा दिली पोच, हे बघा
काहीच काम नाही, येऊन पोच द्यायची आहे बस. आम्ही पण देणार होतो दोघं पण पोच, फोटो पण काढणार. अरे भाई हे काय बघितलं, अरे यार टायटॅनिक बुडलं भाई. काय चाललंय, आम्ही पोच बघायला लागली, काय पोच दिली भाई. मला ते चाललं, त्याला बॅग ठेवलं तिकडे भाई, लागलं पोच द्यायला. भाईने वाट लावली. शे ज्याला पे नमक चिटकणार इसको बोलते. हे बघा आम्ही बघा, हे बघा याला काय काम धंदे नाही, मला काय काम धंदे नाही. आम्ही बिचर मध्ये बघा बारक्यापर्यंत काय काय पडलं ते बघत फिरतं. आणि हे बघा इकडे पोच चालू आहे. वा भाई वा, तेच नाही भाई. हे बघा ह्यांना सांगितलं भाई तिथे जा, तिथे आज बसले बघा एकदम शांत चित्ते नाही. यांचा काय विषय चालला काय माहिती, इकडे पोच देतात ना कसं काय ना कसं काय काय माहिती. आणि भाई इकडे शूट करायला लागला. हा कोण आहे, हा बघा भाऊ इकडे शूट करतोय. आणि ते बघा दिसते तिकडे काहीतरी, आपण तिकडे चालला एकदम स्ट्रेट मध्ये, एकदम स्ट्रेट मध्ये. हे बघा आम्हाला काय काम धंदे ना, आम्ही चालत बघले बघायला. इकडे काय बघले दिसत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय चाललंय. आणि फोटोग्राफर यांचं कुठे हरवला माहित नाही, मग बिचारे पोच देतात कधी बस. हे बघा इकडे बगले दिसतात, ते बगले बघायला चालत बघा. आम्ही ते डोकं लावलं, मी चालल्यात बगले बघायला तिकडचे, आणि इकडे आम्हाला वेगळेच बगले दिसले. हे बघा पॅटर्न बघा काय भारी पॅटर्न झाला याच्यावरती. आणि हा पॅटर्न तुम्हाला फक्त ह्याच एरियामध्ये बघायला भेटेल, कारण की हा बघा शिरगाव. आणि आम्ही या शिरगावच्या जवळ एकदम आल्यात. आणि हा बघा पाणी बघा मस्त नदीसारखं वाहतो या साईडला. खरं तर वाहत नाही तो, पण हवेने वाटतो वाहण्यासारखा, पण वाहत नाही. आणि हे बघा केलवा बीच, आणि ही तिकडची कुठे गेली, हा हे बघा पब्लिक बघा, हे बघा पब्लिक बघा, ही केलवा बीचची पब्लिक. आणि जाऊ द्या तुम्हाला दुसरं काय दाखवायचं, तुम्ही बघितलं असेल ती टायटॅनिकची पोस्ट पाण्यात बुडाली ती. आता काय चाललं मी तर बघले बघायला. तुम्हाला दाखवतो शिरगाव बीचवरची लोक आता मला दिसतात बघून. हे बघा शिरगाव बीचवरती लोक दिसतात थोडी थोडी. आणि ही शिरगाव बीचच्या जवळचे पक्षी. आणि शिरगाव बीच हा बघा. आणि हे बघा बगले, हे बघा बगले, हे बघा बगले, हे बघा बगले, बघा परत बगले, हे बघा दिसतात बगले दिसतात बघा. आणि आम्ही जशी जशी पुढे पुढे चालल्यात तसं तसं इकडे वातावरण चेंज होत चाललंय. आणि इकडे हे बघा आमचे पाय, हे बघा ओलं ओलं थोडं व्हायला लागलं, कारण की जरा इकडे ओलावा जास्त आहे. माझा तर ठीक आहे, काली घालून आले हा बघा. व्हाईट कलर घालून आलाय. आणि हे बघा आम्ही खास बगले बघायला आले तिकडे. तुम्हाला माहिती नाही असेल तर आम्ही सांगतो, आम्ही खास बगले बघायला आले की इकडे बगले बसतात कसे आहे, नक्की बगलेच आहेत ना. आम्ही बगले बघायला आल्यात, तुम्हाला बगले दाखवतो. अजून पुढे जातो, चान्स भेटला तर दाखवतो, नाही तर काय नाही रिटर्न उलटा पायाने परत. कारण की सगळं ओलं ओलं व्हायला लागलंय. आणि भाईचं पण काहीतरी हरवलंय बघा. बघा आता काय आहे बघा, हे बघा सगळं चिखल आहे बघा. आम्ही पूर्ण वाळूमध्ये फिरायला लागतात. हे बघा बॅकग्राऊंड साठी भाई पॅटर्न म्हणजे फोटो काढायला लागलाय. बघा मला काय भेटलं, हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आम्ही कुठे आलात बघा, हे बघा हे बघा चालते. अशोमध्ये सगळीकडे आहे बघ. ओलं काय आहे बघ. अरे आम्हाला दलदल भेटले, आम्ही इकडे चुकीच्या ठिकाणी आल्यात. हे बघा आम्ही आल्या चुकीच्या ठिकाणी, इकडे पाय जातो आतमध्ये. हे बघा हे बघा इकडे तुम्ही चाललाय, इकडे चाललो तर काय नव्हतं बघा, चाललो तर काहीच नाही. थोड्याला थांबलो का ऑटोमॅटिक आतमध्ये जातो माणूस. म्हणजे आम्ही आतमध्ये जात होतो, दुसऱ्यांचं माहिती नाही, कारण की आम्ही दोघं इकडे राहत. आमचे बगले राहिले, बगल्यात तो टाटा येतो परत. बगले आता बगले बघायचे ते बगले राहिले तसेच आमचे. बाकी आमचा फोटोग्राफर कुठे येईल, आमचा फोटोग्राफर कुठे दिसत नाही, गायब झाला वाटते. आणि आम्ही लास्ट शेवट एंडिंगला आल्यात केलं बीचच्या. हा बघा इथे. आणि हा शिरगाव बीच तुमच्यासाठी हजर आहे. ह्याच्या थोड्या पुढे गेलं आपल्याला शिरगाव बीच भेटणार आहे. आणि बघा आम्हाला शूट करायचं, आम्हाला दुसरं काहीच काम नाही मिळत. हे बघा इकडे दिसतो बघा, मी कॅमेरा माझ्या हातात, एक कॅमेरा त्याच्या हातात. आणि हे बघा होडी, पुढे किल्ला. मला पण मी पण दाखवतोय. हे बघा रे, नाही 15x आहे 4K वर. हे बघ हे बघा इथे इथे किल्ला आहे. तुमचं नशीब असेल तुम्हाला दिसेल, नाही तर चष्मा लावून घ्या पाहिलं. दुसरं काय नाही.
आणि माझा हात मध्ये मध्ये तरी कॅमेरे कुठे आहेत नक्की काय समजून येत नाही इकडे. पण एरिया बघा काय भारी वाटते इकडे. आम्ही ज्या ठिकाणी आला तिकडे एकदम खतरनाक एरिया वाटते. हे 2 महापुरुष इथे उभे आहेत, हे बघा दिसतात तुम्हाला. ठीक आहे, हे महापुरुष इकडे असताना हे बघा काय भेटला मला. हे पार ते तिथपर्यंत बघा, ते तिथपर्यंत आहे बघा. हे जाल टाकलंय पण इकडे पाणीच नाही मिळत. पाणी तिकडे होता, पाणी निघून गेलं. आणि हे बघा ह्याला काय लागले, हे बघा काय अडकलंय, गवत जसं काय चढकलं तसे लोकांचे पाय लागले. ते बघा जाल तसेच तसं पडलेलं आहे. एक पण मासा दिसत नाही. मासे होते त्याला मी आले बघितले, 4-5 होते तिकडे असे उडत होते. नंतर बघितलं तिकडचा कोणतरी एक आला, ते बघितले ना तर गेला तिकडे निघून. नंतर तिकडे 4-5 जण आले, इकडनं काल्याने गेले घेऊन. भाई आम्ही आलो काढायला, आम्हाला काय नाही भेटलं. बाय लोक गेले घेऊन सगळे. आणि हे बघा सध्या पब्लिक कमी झाली रे अचानक मध्ये. हे बघा लोक कमी दिसायला लागली. हे बघा लोक कमी दिसायला लागली. पहिला इकडे दिसत होती, लगेच कमी झाली. हे बघा इकडे दिसतात, इकडे इकडे आहे थोडी, पण कमी झाली लागली. हा फक्त हे बघा इकडे एरिया. हा हे बघा ह्यांनी बोलवलं होते सर्वांना. आम्ही तिकडे गेलो, तिकडे आम्हाला तिकडे बगले बघायचे होते. आम्ही दलदल अडकलो. आम्ही बाहेर निघालो पण आलो, बगले राहिले आमच्या तिकडे मागे. बगले पण नाही बघायला भेटले आम्हाला. आता आम्ही सिंगल माणसं बगले नाही बघणार तर काय बघणार आहे. बगले बघून झाले. आता घोडागाडी बघते बघा, घोडागाडी फिरते. आता घोडे कुठे ना गाडी कुठे ते समजत नाही, कारण इकडे त्या फटफट्या पडल्या तिथून. आणि हे बघा ही दुनिया किलबीची. ही झाडं बघा, पहिला ही झाडं सगळी गायब झालेली एक टाइम मध्ये. वादळ वारा सगळं घेऊन गेलं. आता या लोकांनी लावलंय, मेहनत केलंय, परत झालंय रेडी. आमच्या स्कूलनेच आणि लावणारा हा माणूस हाच माणूस आहे लावणारा. आमच्या स्कूल मधून आहे ते त्या साईडची पूर्ण. हे बघा अख्खा एरिया भाई लोकांनी कव्हर केला. हा यांच्या शाळेमधून लावल्यात ती झाडं. आणि इथे काही त्यांनी कोणतरी लावल्यात, ही दुसरे आहेत त्यांनी. आणि हे बघा काय भेटलं, बघले नाही भेटले पण काहीतरी बारकी बारकी टिचकच भेटल्या ती. हे टिचूक हे बघा इथे फिरतात. आता त्यांना बघून समाधान माना तुम्ही. आता दुसरं काय करणार, बघले तर राहिले आपले तिकडे अर्धे की. हे बघा अख्खा बीच उठवायला घेतला लोकांनी, पण करणार काय. जाऊ दे, आपण येणार वर्षातून एकदा, हे येणार रोज, त्याला काय करणार आता. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. आणि तुम्ही कमेंट करणार मला माहिती आहे, तरी पण बोलतो तुम्हाला काहीतरी 1-2 शब्द वाढले पाहिजे त्याच्यामध्ये. तसं काय नाही. आता आम्ही चालल्यात. आणि हे बघा अजून काय दिसलं मला. हा बघा हे बघा किल्ला. किल्ल्यावर 2 माकडं. इकडे किल्ला आहे, त्याच्यावर 2 माकडं बसल्यात. त्यांना पण काही कामधंदे मिळत नाही वाटते, आमच्यासारखीच आहेत. आम्ही पण लागल्यात आज फिरायला. बघू अजून कुठे फिरता येते का. त्याचा ब्लॉग दुसरा येईल भावांनो. हा ब्लॉग येणार नाही, आम्हाला ब्लॉग एक्स्ट्रा पाहिजेत. एक ब्लॉग नाही पाहिजे आम्हाला, अजून ब्लॉग पाहिजे. माझे तर 2-3 येणार भाई ह्या एकाच टॉपिकवर. भाई किती टाकेल माहिती नाही, कधी तिथे माहिती नाही, माझे पण कधी तरी माहिती नाही, याची गॅरंटी मिळत नाही. चला आपले सुजल भाऊ आहेत. आणि हा आपला किल्ला इकडे आहे. आणि ही झाडं बघा, आणि हा आवाज बघा कसा मस्त सुंदरसा आवाज येतो. मला लोकांचा पण आवाज येईल, झाडांचा पण आवाज येईल. आणि इकडे फोटोशूट चालू आहे. आणि इथे फोटोशूट वेगळे वेगळे चालतात, त्याचा वेगळा विषय. आणि अजून खास गोष्ट म्हणजे पब्लिक आता कमी व्हायला लागली इकडची. आणि हा सूरज देवता. आणि इकडे फोटोशूट कंटिन्यू चालू आहे. भाई लोकांचं लग्न आहे. भाई लग्नाला या तुम्ही, नक्कीच. डेट वगैरे आम्हाला माहिती मिळत पण या. आणि हा किल्ला हे बघा, तुम्हाला एखाद झाड आहे. हा हे बघा, हे जे झाड दिसते ना, हे पण पहिलं असं होतं. हे बघा, पण हे वादळ आलं त्या टायमध्ये तुटलेलं, तर हे बघ कसं झालंय. पण त्या साईडला हे दुसरी झाडं आल्यात छोटी छोटी, ती गेल्यात वरती. आणि हा माड. आणि ह्या बघा सीन. आणि आपले हे सुजल भाऊ, ह्यांना तुम्ही खूप बघितलं असणार. आपल्या ह्या आता सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही ह्यांना आपल्या चॅनलवरती खूप बघणार आहेत. आता हे इथे रात्रीसाठी शेकोटी वगैरे काय पेटवत असतील. आणि आपण थोडं किल्ल्याच्याकडे जाऊन बघू काय सीन आहे तो. थोडं बघायला भेटे काय. तर इकडे मदल वगैरे काय दिसत नाही. पहिल्या इकडे मदल होते गेल्या वर्षी, आम्ही बघितलेलं. आवाज बघा आता, आवाज आहे का. खतरनाक आवाज आहे ना. बीचवरती आल्याचा आवाज ऐकायला भेटला तर काय शांत वाटते, एक नंबर. आणि हा बघा किल्ला.
बस किल्ला, त्याच्यावरती मला काही बोलायचं मिळत नाही. आणि आम्ही इकडे आता किती कवर होतो किती नाही होत ते आपल्याला नक्की माहिती नाही मिळत. पण हा बघा भाऊ बस आता फिरतो. इथे गेल्यावेळेस नावातनी होती लिहिलेली, आता गेल्यात ते पहिले होतं इथे लिहिलेलं आहे. ते दिसतात थोडंफार इथे लिहिलेलं होतं, आता काहीच नाही लिहिलेलं. आणि इकडे नारळ वगैरे आता लावण्यात आल्यात, ही झाडं वगैरे हे आता केलेलं आहे बघा, हे आता केलं आहे, ही झाडं आता लावली आहेत. आणि बघा हिला का बघा, आणि जातो जरा वरती फिरायला भेटते का बघू. बघा हा रस्ता आहे, ह्या रस्त्याला तुम्ही इथून ह्या ठिकाणी आता पूर्ण तुम्हाला दाखवत नाही, अर्धच आहे ते बघा. आणि हा रस्ता आहे वरती चढायला. आता हे अर्ध्याहून जास्त तर पडून गेले, तुम्हाला माहितीच आहे. आता हे काय पूर्ण तर नसणार, तरी पण दुसऱ्या ठिकाणपेक्षा ह्या ठिकाणी तुम्ही जर बघतील ना तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर दिसून राहिले. आता हे बघा, ही एक जी खिडकी आहे, ही एक खिडकी आहे, ती एक खिडकी आहे, आता ह्या खिडकी आहेत, आणि हा मधला दरवाजा, आणि इथे एक दरवाजा ज्यातून आपण आतमध्ये आले ते. आता त्या टायमाचा विचार केला तर तुम्ही भारी आहे, पण आपण ते विचार पण नाही करू शकतो त्या टायमात. आता ह्या टायमामध्ये हे बघा, हे पण तुम्ही बघितलं असेलच, कोणी इतर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना पलवण्यासाठी बघा दिसतं बघा ह्याच्यात माणसं. आणि इकडे फोटोशूट, इथे लोक, इथे मी बघत राहा, एन्जॉय करत राहा. हे बघा, शिवजल भाऊचं चॅनल तुम्हाला माहिती असेल, नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी मेहनत करणार नक्की चॅनल टाकण्याची, आणखी टाकायला जाताना विसरून जातो. आणि बघा कंटिन्यूस आयफोनमध्ये फोटोशूट चालू आहे. अरे वा, बरं वाटतं रे. हे बघा फोटो काढला भाऊने, भाऊ आता एडिट करणार लगेच. मग रॉ इमेज भाई एडिट करणार नाही मिळत, पण फक्त एवढंच की जर ह्यांना एडिट करायचं असला तर मग विषय सोडून द्या तुम्ही. माझ्यासारखं ब्लॉग कधी आहे ना काय कधी काही समजून नाही मग. बघा ग्रीनरी भाईनी इकडनं फोटो काढाय, रॉ इमेज काढलाय, पण आयफोन आहे रे भाई तो शेवटी, त्यात येणारच फोटो भारी. हे बघा माडाचं झाड इकडून इकडे, हा थोडी साफसफाई तर आहे आतमध्ये, एवढे पण खराब नाही मिळत. आमचं रेकॉर्डिंग चालू आहे कंटिन्यूस, भाई लोक तिकडनं आम्हाला रेकॉर्ड करतात ना, आम्ही त्यांना रेकॉर्ड करतो, ते आम्हाला रेकॉर्ड करतात. काय विषय काय माहिती नाही. पूर्ण हे लक्ष ठेवण्यासाठी भाई खतरनाक केलं आहे. आता कोण करू पण नाही शकत, आताच लोकांची कामं नाही. हे बघा पूर्ण मी इथे फिरतो. आता हा एवढा इलाका मला फिरायला भेटतो, त्या टायमाला पण हे काहीतरी वेगळं असेल. आता हे दिसते असं नसेल, कारण की हा पूर्ण माती होते. कदाचित ही जर बाजूला केली माती तर इथे काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटू शकते चांगलंच. आणि ती पण ही बघा, पूर्ण ही माती वालू जमा झाली पूर्ण, ही बघा ही पूर्ण. आता हे वेगळं काहीतरी असू शकते इकडे, कारण की हे जे एरिया दिसतो हा बघा, हा असं आहे की ते असं पॅक असेल, कारण की बघा हे स्ट्रेट टू स्ट्रेट आहे, हे असं काहीतरी इकडे पॅक असू शकतं. आणि हे हा वरचा भाग आहे, आणि आता इकडे कुठे अजून काय खाली वगैरे असेल तर वेगळा विषय, पण आहे खूप आपण नाही विचार करू शकत. ठीक आहे. आणि एक मी बघितला ब्लॉगर एक कोणतरी आहे, तो अशाच ठिकाणी जातो आणि एरिया बघतो, त्या एरिया कसा आहे तो, आणि त्या हिशोबात तो एडिट करतो की त्या टायमाला इथे जर असं हे फ्लोअर असणार, ही अशी कौलं असणार, आणि त्याच्यावरचा वेगळा फ्लोअर असणार, तो भाई करतो. पण एक नंबर करतो, म्हणजे वाटते की भाई हा की असं असू शकतं त्या टायमाला, कारण की आता असं कुठे मिळत नाही की हे असं असं होतं ते तसं तसं होतं सांगण्यासाठी. पण तो जाणार. आता ही ते शिरगाव बीच तुम्हाला मी दाखवलं, ती शिरगाव बीच आहे. त्या शिरगाव बीचचं पण त्याने टाकलं आहे की अरे हा शिरगाव बीच आहे, इथे कौलं असणार आहे, आणि हा असं स्ट्रक्चर असू शकतं. मग त्याने बनवून दाखवलं की हा बघा हा स्ट्रक्चर असा आहे, हा असा त्या टायमाला असू शकतो. पण आता इकडे येऊन करेल का ते माहिती नाही, पण भाऊ जर बघितलास तू चुकून तर येऊन इथे ट्राय करू शकतो. ते बघ हा पूर्ण तुला एरिया भेटेल करायला, बस अजून काय नाही. हे बघा झाडं लागलं तर ते सगळीकडे. हे बघा केल्ला बीचवरची बोट, हे बघा बोटी इकडे आहेत.
बोटची राईड पण तुम्हाला इकडे भेटणार. इकडे तुम्हाला कपलवाले सायकल असतात ते भेटणार. इकडे तुम्हाला उंट काय माहिती आता कुठे गेले, पण उंट आहेत ते पण तुम्हाला भेटणार. कपल्स पहिला भेटतो. हां, कपल्सचं बाबा विचारू नका बाबा, तुम्हाला इकडे ते परमनंट असणार. आणि दुसरं तुम्हाला काय घोडागाडी आहे, त्या दुसऱ्या तुमच्या कुठल्या फटफट्या आहेत त्या आहेत. तुम्हाला किलोमीटर सगळं भेटणार. नारळ पाणी तर इकडे खूप स्वस्तमध्ये भेटतो. त्यानंतर तुम्ही भरपूर काय काय तुम्हाला गोष्टी आहेत आतमध्ये. हे झाड आहे त्याच्या आतमध्ये सगळं आहे. प्लस इकडे तुम्हाला खूप भरपूर पार्टी करायची असेल मग फॅमिलीसोबत येऊन, तर इकडे तुम्हाला एरिया आहे. हा तुम्ही एरियामध्ये तुम्ही पार्ट्या करू शकतात, पण फॅमिलीसोबत. असे पार्ट्या करू नका, फटके फुकट पडतील. आणि ह्या एरियामध्ये लोक कमी दिसतात, ह्या एरियामध्ये जास्त दिसतात, कारण की इकडनं लवकर लोकांना पळवतात. कारण की ह्या लोकांना इथे टाईमपास करतात म्हणून चालते. आणि हा भाई कोणतरी कंटाळाने चालला आहे इथे. आणि इकडे इकडे कपल शूट चालू आहे अजून. आणि हे अजून इकडे शूटिंग वगैरे चाललं आहे. आणि आम्ही इकडे असं नुसतं फिरतो. गेले 4 तास आम्ही इकडे नुसते चालायला लागल्यात. 2 तास आमचे चालून झाले. आणि 2 तास आम्ही ते कपलचं शूट चालू होतं ते बघून आम्ही थकलो, ते नाही थकले की भाई काय शूट करतात. आणि हे बघा घोडागाड्या चालल्यात. आणि ते गेले कपल बिचारे थकले. ते पण भाई कधी चालले सकाळी आणि बिचारे फोटो काढत होते. आणि हे बघा समुद्रामध्ये जास्त करून उतरायला मिळत नाही, हे दोघं तिघं आहेत. आणि इकडे थोडी जास्त जण उतरल्यात. आणि आपण तो चालल्यात. तुम्हाला सूर्य इकडे जास्त पडत या साईड, पण काय नाही ॲडजस्ट करून घ्या. आणि वरचा भाग किती येतो, खालचा भाग किती येतो काहीच माहिती मिळत नाही, कारण की मी मागच्या साईडून शूट करतो. आणि पुढच्या साईडून शूट केलं तर ते मला जमलं नाही, म्हणजे मी मागच्या साईडला परत करायला लागला. होती ती सवय पूर्ण. आता हे असतं म्हणजे मी असं केलं पण मागचा एरिया दिसतो, असं केलं का मी दिसतो, म्हणून दुसरं काय नाही. आणि भाऊ खूप टेन्शनमध्ये आहेत. ऊन पडते, कलर चेंज झाला तर करेल काय. आपला काय नाही, आपला आहे तो आहे. टी-शर्ट जाऊ आपला चेंज जाऊ ना. इकडे बॅग वगैरे कोणा पाहिजे तर फ्रीमध्ये भेटते बघा, पटकन उचलून घेऊन जायचे बघा. आता इकडचे मालक चालक कुठे आहेत का माहिती नाही मिळत, पण बॅगा टाकून पडल्या तिकडे. हे बघा बाहेरने चष्मा लावून काम केलं. आपलं पाणी वाचून झालं. आता आम्ही जरा आतमध्ये आलात, ते बघा समुद्राजवळ आहेत. आणि पाहिजे शूज बघून मला जरा कसतरी वाटते. हे बघा. आणि भाईने बघा अजिबात पाणी उडून नाही दिलं मिळत. थोडासा पाणी उडलाय जरासा, म्हणजे माझे किती मागतात बघा. हे बघा हा, तो भाई धुवून वापरू शकतो. ठीक आहे, मी नाही धुतले तरी चालतील, कलर सेमच आहे. हे बघा इथे काहीतरी, हे बघा हे काहीतरी, हे बघा काहीतरी काय दिसते इकडे. हे बघा हे काय, ह्यात अशी असं काहीतरी आतमध्ये आहे. ते बघू का, हे बघू काय. हे ते गायब झालं, हे ते गायब झालं. मी ऐकलं शिंपली असते अशी ह्याच्यामध्ये. हे बघा काय भेटलं, शिंपली. हे बघा हे बघा जिवंत आहे. छोटूचे शंख. जा आपले जा फिरायला. इथे कुठे गेलं, ते कुठे गेलं काय माहिती. बापरे, जाम काय भेटते इकडे बघा. इथे काय, ए ते कुठे गेलं काय माहिती. इकडे शिंपली होती, शिंपली शंख भेटले पण मला त्याच्यामध्ये. अरे ते कुठे गेलं काय माहिती. त्यात होतं ते काहीतरी होतं, शंख भेटला. हा बघ, हा बघा शंख दाखवतो मला. हा बघा इथे, हा बघा रे. आणि हा जिवंत आहे. हा हे बघा, हे बघा गेला बघा आतमध्ये. आता ते इकडे काहीतरी होतं, कुठे गेलं माहित नाही. आणि हे बघा अजून एक शंख भेटला आपल्याला. बघा वेगळ्या टाईप मध्ये आहे, पण हा पण जिवंत आहे. हा बघा कांगडा दिसतो का तुम्हाला. हे भरपूर आहेत बघा. हा इथे काय,
खुबी आहे आणि हा शंख येते बाहेरून येतो. हे घे जिलेबी जिंदगी. हाच होता वाटतं तिकडे कधी नाटक करत होता. ठीक आहे, मी ह्याच्या नादामध्ये माझी पुढे मागवत येते बघा. ठीक आहे, जाऊ द्या आता पुढे जातो. भाईचं शूट चालू आहे, आपला पण चालू आहे आणि हा कॅमेरा चालू आहे. मला वाटतं कॅमेरा बंद ठेवला मी इकडे बडबडतो का काय. कॅमेरा बंद असेल तर वाट लागली. ठीक आहे, आता अजून काय भेटतंय बघू आपल्याला इकडे बीचवरती. असं काहीतरी केलं पाहिजे रे बीचवर आल्यावर, नाही तर काय मजा नाही. इथे काहीतरी एक होतं बघा, हालतेच गेलं ते. इकडे अजून आपल्याला काय भेटते बघू. मच्छी, हा बघा शाळेच्या गोष्टी सांगायला लागलाय. चला का इलाका देखो, जगह देखो, मजा करा बस. सर काय ना, आम्ही आता थोड्या वेळात प्रस्थान करतो इकडनं. बघू दुसरीकडे कुठे जायला भेटलं तर मी तिकडे पळण्याचा प्रयत्न करतो, कारण की आम्हाला दुसरं काहीतरी झालं पाहिजे तसं इच्छा आहे. दुसरा ब्लॉग बनला पाहिजेत आणि मी इकडनं निघायची अशी इच्छा व्यक्त करतोय की आम्ही निघू असं. आणि आम्ही इकडे आहेत ना, गाडी आमची पाच इकडे, अजून आम्ही एवढंच चालत जायला लागेल. एवढा लांब आम्ही गाडी ठेवणार आहे. हे बघा सनसेट बघा. आम्ही थांबलो असतो पण नको. हा भाई कधीच आला, मी लेट आलाय पण हा भाई कधीच आलाय, सकाळपासून फिरायला लागलाय. दुसरं काय नाही, मी एकटा इकडे टाइमपास करतो, दुसरं काय नाही. चला तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. पण पहिली गोष्ट म्हणजे हा ब्लॉग संपला मिळत नाही. बघा जरा मी तुम्हाला दाखवते पुढचं, नंतर बाय बाय केलं तुम्हाला. पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो नक्की करा. जर हा व्हिडिओ गेला चुकून जर फेसबुकवर तर तिकडे फॉलो नक्की करा आणि तिकडे पण लाईक करा. इंस्टाग्रामवरती जाणार तर नाही, स्टोरी केली तर ठीक नाही, ती पण जाणार नाही. आणखी इंस्टाग्रामवरती आपला एवढा अजून फोकस नाही मिळत, आपण त्याच्यावरती पण पोस्ट करू. पण ठीक आहे, सध्या पुरतं एवढंच आपलं. आणि बघत राहा, व्हिडिओ चालू आहे अजूनपर्यंत. हे बघा पतंग उडवायला लागला भाई, विषयच नाही. हे बघा, हा बघा पतंग दिसतो भाई. बघा लोक तिकडे पतंग उडवायला लागल्यात. अरे ह्यांची मजाच वेगळी यार, टेन्शनच नाही. या इथे हा वारा पाहिजे तेवढा चिक्कार वारा. इकडे या तुम्ही, असं असं करा गेला वरती, बस विषयच नाही. ह्या बोटी बघा इथे काढल्यात बाहेर. हा बघा बाहेर काढल्यात आता. कशामुळे काढल्यात माहिती नाही पण बाहेर काढल्या आता. माझा हात मध्ये येतो रे, काय करायला लागला. हा बापरे, सनसेट होईल थोड्या वेळात. हे बघा व्ह्यू बघा. पण ठीक आहे, इकडे पब्लिक, इकडे ते आणि हे इथे पतंग आणि इथे आमच्या सावल्या फिरतात आमच्या मागे मागे. शेवटी आमच्या बाजूला आहेत ते, मागे नाही मिळत. आणि काय नाही बघा, अजून तुम्हाला थोडंसं दाखवतो, टाटा बाय बाय करतो. जास्त काय नाही, व्लॉग संपन्न होणार आपला थोड्या वेळानंतर. पुढचा ब्लॉग तुम्हाला भेटेल कधी, गॅरंटी वॉरंटी आम्ही काहीच देत नाही. पण बघत राहा, सपोर्ट नक्की करा. चांगला सपोर्ट आहे. गेल्या व्हिडिओला तुम्ही चक्क 4 सबस्क्रायबर वाढवतात, ज्या 4 जणांनी जाणले पण केलं त्यांना थँक्यू सो मच. आणि असं सबस्क्राईब करत राहा आणि लाईक पण नक्की करा. गेल्या वेळेस पण लाईक चांगले आहेत दुसऱ्या मनापेक्षा, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओपेक्षा तरी. आणि बघा चला बाय बाय. आणि हा माझा चोमू लुक कसा वाटला तुम्हाला. हा बघा, हा मला मी शेव वगैरे केलं, तुम्ही बघितलं असेल तर कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, काय तुम्हाला मेसेज करा, काहीतरी करा, पण लाईक नक्की करा. आणि आपण आता थोडं चालल्यात रिटर्नच्या दिशेने. आणि आपले भाऊ गेल्यात, हे बघा पाणी घ्यायला गेल्यात. आणि पब्लिक चाललं आता पुढे. आपण परतीच्या रस्त्यावरती. आणि हे बघा मंदिर, झेंडा बघा असं मस्तपैकी फडकतोय. आणि शीतलादेवीचं मंदिर आहे बघा. आपण तिला बीचला आलो होतो, भाऊ आपल्या आधी आले होते पण आपण नंतर आलो. हे बघा इकडे आज गर्दी आहे चकाचक, कारण की सगळ्यांचं नवीन इंग्लिश वर्ष चालू आहे त्याच्यामुळे. हे कार पार्किंग वगैरे बघा. आणि बघा इकडे एंट्रन्सवरती इथे पण थोडीशी गर्दी आहे, इथे पण गर्दी आहे, इथे पण गर्दी आहे, गर्दीच गर्दी. हे बघा आपली दोनो आलेले आहे. भाऊ इथे
हे बघा मंदिर इथे. आणि टाटा बाय बाय. ब्लॉग संपलेला आहे. लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. हे बघा आपली धन्य इथे बघा. आणि बाय सर्वांना. बाय कर. संपला ब्लॉग. लवकर भेटू.